जय हरी महाराज. जय हरी, जय महाराष्ट्र, जय महाराज, जय शिवराय. जय शिवराय. फक्त राजा म्हणून जर म्हणलं तर छत्रपतींना जोडला गेलेला आहे. आज महाराज ही पदवी अनेक राजे होऊन गेले. प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर 12व्या शतकापासून जर विचार केला तर जेवढे राजे होऊन गेले कोणालाही महाराज हा शब्द लावलेला नाही. 1000 वर्षापूर्वी जर मागं गेलो तर आपण भगवान श्रीकृष्णाच्या काळात जो भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत जवळचा मित्र होता सुदामा, हो हा सुदामा जसं कृष्णाला कधीही विसरत नव्हता. हो विसरायचा प्रश्नच नव्हता. कारण का की सतत जागता झोपता उठता बसता आणि जोपर्यंत प्रेम गाढ होत नाही तोपर्यंत विश्वासच निर्माण होतो. आईसाहेब महाराजांनी ह्या दोघांनीही मावळ्यांवर इतकं प्रेम केलं. मावळ्यांच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत असताना शिवाजी महाराजांचा जन्म म्हणण्यापेक्षा ना आपण त्याला अवतार म्हणू. कारण शिवाजी महाराजांना देवासारखं बोलवावं नाही लागलं. शिवाजी महाराज अवतरित झाले म्हणजे ते संत आहेत. संतच फक्त अवतरित होतात. आणि संत कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष आहेत. प्रत्येक स्त्रीनं जर आईसाहेब झालं, राजमाता जिजाऊ आईसाहेब जर झालं तर पोटी शिवाजी जन्माला येईल ना. म्हणून रात्री 2 वाजता जरी एखादी स्त्री रिक्षामध्ये बसली, एखाद्या टॅक्सीमध्ये बसली किंवा ST मध्ये बसली, ST बसमध्ये, तर तिला ज्या ठिकाणी सुरक्षित घरी जायचे अशी सुरक्षितता निर्माण होईल. माझी बहीण आहे, माझी बहीण माझ्यासोबत आहे. कधी वासना निर्माण होते मनामध्ये, पण दुसऱ्याच्या बहिणीकडे बघताना का वासना निर्माण व्हावी. तर हा जो दृष्टीतला बदल आहे, हा दृष्टीतला बदल आपल्यात येणं म्हणजे शिवाजी महाराजांची विचारधारा अवलंबन. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे रहस्यमय महाराष्ट्रामध्ये. तर आज 19 फेब्रुवारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज नेमकी कोण होते, त्यांच्या मावळ्यांसोबत ते कसे राहत होते आणि त्यांचा आहार आणि त्यांची रणनीती, तर आपण हे सर्व रहस्यमय महाराष्ट्राच्या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत शिवचरित्रकार हबप प्रवीण महाराज गोसावी. हे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचे 13वे वंशज आहेत. तर जय हरी महाराज. जय हरी, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज चैतन्य अवताडेच्या माध्यमातून रहस्यमय महाराष्ट्र या चॅनलवर मला मुलाखतीसाठी या ठिकाणी चैतन्याने बोलवलंय आणि त्या संबंधाने आपण बराच वेळ चर्चा करणार आहोत. महाराजांचं चारित्र्य, महाराजांचं चरित्र आणि महाराजांचं असणारं उत्तुंग कार्य. आपल्याला जिथपर्यंत महाराज मला प्रेरणा देतील तोपर्यंत मी आपल्याशी बोलणार आहे. त्याबद्दल चैतन्य तुझे खूप खूप धन्यवाद. आणि रहस्यमय महाराष्ट्र आपण सगळ्यांनी बघावं. अतिशय सुंदर असं हे चॅनल आहे. पैठणचा इतिहास, जो जुना इतिहास आहे, रहस्यमय इतिहास आहे, या माध्यमातून चैतन्याने सुरुवात केलेली आहे. आणि आज पहिल्यांदाच या रहस्यमय महाराष्ट्र या चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने आम्ही दोघंजण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्याला हे निश्चित खूप आवडेल. धन्यवाद. तर महाराज आपण चर्चेला सुरुवात करूया. चालेल, जरूर. तर महाराज, स्वराज्याचं स्वप्न एका माणसाचं होतं, पण ते उभं राहिलं अनेक खांद्यांवर. मावळे म्हणजे फक्त सैनिक नव्हते, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास होते, निष्ठा होती आणि महाराजांच्या विचारांवर आढळ उभा राहिलेलं बळ होतं. ना मोठी पदवी, ना मोठं नाव, ना नावाची अपेक्षा, पण तरीही प्राणपणाला लावून स्वराज्यासाठी लढणारी ती माणसं होती. महाराज, हे मावळे नेमकी म्हणजे कोण होते आणि त्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं हे फक्त राजा आणि सेवकाचं होतं की त्या पलीकडचं होतं? वा चैतन्य, खूप छान प्रश्न विचारलास. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव इतकं मोठं आहे की यापेक्षा दुसरं मोठं नाव महाराष्ट्रात आजपर्यंत तरी उदयाला आलेलं नाही. बरोबर. महाराज हा शब्दच फक्त राजा म्हणून जर म्हणलं तर छत्रपतींना जोडला गेलेला आहे. आज महाराज ही पदवी अनेक राजे होऊन गेले. प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर 12व्या शतकापासून जर विचार केला तर जेवढे राजे होऊन गेले कोणालाही महाराज हा शब्द लावलेला नाही. पण हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच लावला जातो. आणि अत्यंत आदरानं महाराष्ट्र महाराजांकडे बघतो. त्यांना आपण मावळे म्हणून संबोधतो. ह्या सगळ्या मावळ्यांचं जे नातं होतं एक राजा आणि सेवकाचं अजिबात नव्हतं.
हे नातं होतं प्रेमाचं, हे नातं होतं जिव्हाळ्याचं. जर आपण थोडंसं 5,500 वर्षापूर्वी जर मागं गेलो तर आपण भगवान श्रीकृष्णाच्या काळात जो भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत जवळचा मित्र होता सुदामा, हो हा सुदामा जसं कृष्णाला कधीही विसरत नव्हता. हो विसरायचा प्रश्नच नव्हता. कारण का की सतत जागता झोपता उठता बसता चालता बोलता तर फक्त भगवान श्रीकृष्णाचंच नामस्मरण करायचा. बस तीच प्रतिकृती, तेच नातं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सगळ्या मावळ्यांमध्ये होतं. हे नातं अत्यंत प्रेमाचं होतं, अत्यंत जिव्हाळ्याचं होतं. आणि जसं तू प्रश्न विचारताना विचारलंस की ते अत्यंत विश्वासाचं होतं. आणि जोपर्यंत प्रेम गाढ होत नाही तोपर्यंत विश्वासच निर्माण होत नाही. आणि विश्वास असल्याशिवाय प्रेम नाही. म्हणून महाराजांनी आणि जिजाऊ आईसाहेब महाराजांनी ह्या दोघांनीही मावळ्यांवर इतकं प्रेम केलं. मावळ्यांच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत असताना त्यांना तो जो मायेचा आणि प्रेमाचा ओलावा आणि आईच्या प्रेमाची जी ओढ असायची त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना या मावळ्यांनी कधीच सोडलं नाही. म्हणून हे नातं काय सांगता येईल याला शब्द नाहीत, पण प्रश्न विचारलाय म्हणून उत्तर द्यायचं. हे नातं अत्यंत प्रेमाचं नातं होतं, मित्रत्वाचं नातं होतं. हो बरोबर आहे. महाराज इतिहासात बरेच राजे होऊन गेले, पण फार थोडे राजे असे होते ज्यांचं राज्य धर्मावर नव्हे तर ते न्यायावर उभं होतं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात धर्म वेगळा असू शकत होता, पण माणूस पण सगळ्यांसाठी एकसारखा होता. महाराज हा विचार त्या काळात इतका स्पष्ट महाराजांमध्ये कसा निर्माण झाला? हा वा चैतन्य, प्रश्न विचारताना इतके छान विचारतोस. न्यायावर होतं या शब्दाला फार महत्त्व आहे. आणि हा जो महाराजांना आलेला त्यांच्यामध्ये जो समज आहे, महाराजांना जी या गोष्टीसाठी दिलेली प्रेरणा आहे, ही प्रेरणा आईकडून आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आई होत्या राजमाता जिजाऊ आईसाहेब, त्यांनाही महाराजच म्हणतात. प्रसंग असा झाला की एकदा शिवाजी महाराज लहान होते आणि दरबारचं काम जिजाऊ आईसाहेब महाराज बघायच्या आणि न्यायनिवाडा चालायचा. राजे खेळत असायचे किंवा मग दरबारामध्ये बसलेले असायचे, पण त्या दिवशी राजे सहज बोलत बोलत न्यायनिवाडा चालू होता आईसाहेबांचा आणि राजे आईंच्या मांडीवर जाऊन बसले आणि आईसाहेबांनी निवाडा दिला. सांगितलं की यांनी अन्याय केलेला आहे, याला अन्यायाची शिक्षा मिळाली पाहिजे, जा याला माझ्या समोरून घेऊन आणि याला दोरखंडाने बांधून उंच कड्यावरून फेकून द्या. त्यावेळेस त्या करारीपणा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या डोळ्यामध्ये बघितला. राजे मांडीवर बसलेले आणि आईकडं बघतायत असं, आणि आई त्यांच्याकडं न पाहता न्यायनिवाडा करते जिजामाता आईसाहेब. आणि मग ज्यावेळेस सगळं काम संपलं त्यावेळेस राजांनी आईला विचारलं, म्हणले मातोश्री, आज तुम्ही न्यायनिवाडा केला, पण न्याय म्हणजे नेमकं काय असतं मला सांगा. राजांचा हा प्रश्न ऐकून जिजामात्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतका लहान असणारा माझा मुलगा आणि इतका छान प्रश्न विचारतो. त्यांनी सांगितलं, बाळा, अन्यायाला वाचा फोडणं म्हणजे न्याय देणं. मग अन्याय कोण करतं? आणि मग हीच वेळ होती राजांच्या मनामध्ये बी पेरण्याची. तिनं सांगितलं, बघतोयस ना तू शिवबा, तू बघतोयस ना, अरे कुठून तरी दिल्लीवरून इतर राज्यातून वेगवेगळे राजे येतात आणि आपल्या असणाऱ्या रयतेवर आपल्या जनतेवर अन्याय करतात, अत्याचार करतात, लुटमार करतात, घरातल्या स्त्रिया ओढून नेऊन त्यांच्यावर नको नको असे वेगवेगळे प्रकार करतात. हे किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघायचे. आणि या सगळ्या गोष्टींवर जसा प्रभू रामचंद्रानं रावणावर विजय मिळवला, अत्याचारी असणारा रावण, दुसऱ्यांच्या स्त्रियांना पळवून नेणारा रावण, त्याचा जसा निप्पात केला, त्याचा जसा वध केला, बस असाच वध या सगळ्यांचं करणं म्हणजे या अन्याय होणाऱ्या जनतेवर, अन्याय होणाऱ्या रयतेवर न्याय करणं असे काम आहे. मला वाटतं शोभा, हे काम तू छान प्रकारे करू शकशील. आणि हे न्याय देवतेचं काम, हे न्याय करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज एका प्रसंगातून त्यांच्या मनावर बिंबलं
आईसाहेबांनी ते बिंबवलं आणि तेव्हापासून न्याय करणारा राजा आपल्याला व्हायचंय हे त्यांच्या मनोमन खुणगाट त्यांनी बांधली आणि न्यायप्रिय राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुढे उदयाला आले. बरोबर आहे. म्हणून आपण बघतो की त्या कुणीतरी एका पाटलानं ज्यावेळेस एका महिलेवर अत्याचार केला होता त्यावेळेस त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकायचे सुद्धा महाराजांनी त्यावेळेस चौकट केला होता. त्यावेळेस सांगितलं होतं की याची चौरंग करा याचा असं सांगितलं होतं. हे सुद्धा आईसाहेबांनी जे बी पेरलं होतं तेच बी महाराजांच्या मनामध्ये होतं आणि पुढे त्यांनी त्याला पुलकित केलं. महाराज त्या काळात असा न्यायनिवाडा करायचे. त्या काळातली जो न्यायनिवाडा करायची त्या आजच्या युगामध्ये गरज आहे. पण महाराज गरज आहे पण त्यावेळेस संविधान नव्हतं. त्यावेळेस राज्यघटना लिहिलेली नव्हती. त्यावेळेस राजा जे ठरविल तीच राज्यघटना होती. त्यावेळेसचा जो राजा कोणी असायचा त्याचा शब्द प्रमाण असायचा. त्यासाठी वेगळं संविधान वेगळे कायदे वेगळं काही नसायचं. आता संविधान आलंय, आता कायदे आलेत. 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळं आता कोर्ट आहे. न्यायनिवाडा त्यावेळेसही न्यायनिवाडा होता परंतु त्यावेळेसचा न्यायनिवाडा हा दोघांचा ऐकूनच केला जायचा. पण खरा आरोपी कोण आहे याला बरोबर त्या पद्धतीचे शासन देणं त्या काळात त्याची गरज होती. आजच्या काळात त्या काळातली गरज आता या काळात जर द्यायला लागलं तर तितकंसं शक्य होणार नाही. कारण कायदा आलाय, संविधान आले आणि आपण संविधानाच्या कुणीही बाहेर जाऊ शकत नाही. महाराज इतिहास युद्धांनी भरलेला आहे पण युद्धाच्या काळातही स्त्रियांचा सन्मान जपणारा तो राजा होता. शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या बाबतीत नियम का कडक केले? महाराज या निर्णयामागे फक्त शिस्त होती की खोल माणुसकी? शिस्त म्हणण्यापेक्षा खोल माणुसकी म्हणू आपण. शिस्त होती नाही असं नाही. कारण का स्त्री ही अंतकाळाची माता आहे. जरी ती पत्नी असेल तरी ती अनंत काळाची माता आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी एक म्हण अलीकडच्या काळामध्ये प्रचलित आहे. जर आई शिकली तर सगळं घर शिकतं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांची आई शिकलेली होती. जाधव घराण्याचे संस्कार आईसाहेबांवर पहिल्यापासून होते. लढवय्या होती, शूर होती, करारी होती, बाणेदार होती. आणि एवढंच नाही, स्त्रियांचा सन्मान कसा करावा हे पहिल्यापासून राजमाता आईसाहेबांना माहीत होतं. आणि ते सगळंच्या सगळं शिवाजी महाराजांमध्ये आईसाहेबांनी इतकं ठासून 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 दिलं होतं. आणि ते सगळं आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक जाणीवेमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये आणि प्रत्येक युद्धामध्ये जाणवतं. पूर्वीचा काळ असा होता की राजानं जर युद्ध जिंकलं तर ज्या राजाला जिंकलंय त्या राजाच्या असणाऱ्या मुली आणि त्या राजाची असणारी प्रजा ज्यामध्ये विशेषतः स्त्रिया या सगळ्या त्या राजाला देण्याची पद्धत होती. म्हणून तर नरकासुराच्या बंदीखान्यामध्ये 16,000 कुमार म्हणजे तरुण स्त्रिया त्यानं कोंडून ठेवल्या होत्या. आणि ज्यावेळेस नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णानं केला त्यावेळेस त्या 16,000 सगळ्या स्त्रिया कृष्णाकडे येऊन कृष्णाला म्हणू लागल्या, रडू लागल्या, भांडू लागल्या. म्हणले देवा, आम्हाला तू बंदीखान्यातून सोडवलंयस नरकासुराच्या. अरे पण कोणी 2 महिने, कोणी 4 महिने, कोणी 6 महिने, कोणी वर्षभरापासून त्याच्या बंदीखान्यामध्ये आहे. आणि तू आता आम्हाला सोडवलं, आता म्हणतो घरी जा. अरे घरी गेल्यावर आमचा स्वीकार कोण करील? आम्हाला सगळे घरातले हाकलून देतील. एक तर आम्हाला मारून टाक, नाहीतर आमच्याशी लग्न कर. आणि मग श्रीकृष्णानं त्या 16,000 स्त्रियांसोबत लग्न केलं. मग अशा अनेक लढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पण जिंकल्या. आणि त्या काळचा रिवाज होता की त्या स्त्रिया राजांना द्यायच्या. पण त्या राजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी लग्न नाही केलं. अत्यंत सन्मानाने वागणूक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण एक प्रसंग असा नेहमी ऐकतो, वाचतो आणि अभ्यासतो की कल्याणची सुभेदाराची सून ज्यावेळेस महाराजांच्या समोर दरबारामध्ये उभी केली
त्यावेळेस ती लज्जेनं खाली मान घालून उभी होती. आणि त्यावेळेस महाराजांनी विचारलं, कोण आहे ही स्त्री? त्यावेळेस सांगितलं, बाकीच्यांनी म्हणले, महाराज, जो गड आपण जिंकलाय, जो प्रभाग आपण जिंकलाय, तिथल्या ह्या कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. आणि मग त्या महिलेकडे पाहताना महाराजांनी विचारलं, शिवाजी महाराजांनी, कोण आहात तुम्ही? त्यावेळेस त्यानं नजर वर केली, राजांना सांगितलं. अगोदर असा कुर्निसात केला आणि सांगितलं की मी कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर महाराजांच्या मुखातले शब्द निघाले, अशीच असती आमची आई सुंदर, आम्हीही इतके सुंदर झालो असतो. अरे, जर इतकी सुंदर माझी आई असती तर मी सुद्धा इतका सुंदर झालो असतो. ही माझ्या आईसारखी आहे, याची खणा नारळानं ओटी भरा आणि सन्मानाने पुन्हा कल्याणला पाठवून द्या. तो जो सुभेदार आहे त्याच्याकडे वापस पाठवून द्या. हे कशाचं प्रतीक आहे? हा प्रसंग आपल्यासाठी खूप साधा आहे, पण आजच्या नराधामांना धडा शिकवणार आहे. अरे, आजकाल लोकांना आई कळेना, बहीण कळेना, मुलगी कळेना. 2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा समाज आज निर्माण झालाय. राजांच्या या प्रसंगाची, राजांच्या या वागण्याची, सगळ्या गोष्टींची गरज, राजांनी जे पेरलंय हे सगळ्या विचारांची गरज आज या तरुण समाजाला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून महाराजांचं चरित्र फक्त पुस्तकातून विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरतं नसावं, तर याच्या चरित्र कथा संतांच्या चरित्र कथांसारख्या व्हायला पाहिजेत, असं माझं मत आहे. म्हणून राजे न्यायप्रिय आहेत आणि त्यातली त्यात महिलांच्या बाबतीत ते शिस्तप्रिय आहेत आणि महिलांविषयी आदर करणारे सुद्धा आहेत. असा राजा पुन्हा होणे नाही. आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखी आणि हिरकणी सारखी. हा, अगदी अगदी अगदी. हिरकणीचं सुद्धा उदाहरण घ्या. बाळासाठी धडपड करणारी ती हिरकणी, गडाचे दरवाजे बंद व्हावेत आणि विनंती करूनही त्यांनी ते दरवाजे उघडून आहेत, कारण नियम होता संध्याकाळ झाली की गडाचे दरवाजे बंद असायचे. पण आपल्या मुलाच्या प्रेमासाठी तिनं तो बुरुज उतरून ती गेली रात्रीतून. आणि बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचा सन्मानही केला, तिला भेटायला गेले आणि ज्या बुरुजावरून ती खाली उतरली होती त्या बुरुजाला हिरकणी असं नाव महाराजांनी दिले. त्याला आजही हिरकणीचा बुरुज म्हणून ओळखलं जातं. म्हणजे स्त्रियाविषयी सन्मान असणारा, स्त्रियाविषयी आदर असणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सिव्हिल इंजिनियर सुद्धा म्हणू शकतो बघा. कारण त्यांनी जो हिरकणीने जो उतरलाय कडा, तर त्या कड्यावर शत्रू देखील चढू शकत नव्हते, पण असा त्यांनी बांधलाय तो कडा सामना. हा, खरंच छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीच होती शिवाजी महाराजांना. प्रत्येक गोष्टीमध्ये लांब वरचं बघण्याची नजर छत्रपती शिवाजी महाराजांना होती. त्यांचा आरमार पहा, त्यांचं सैन्य दल पहा, सिस्टमॅटिक आणि पूर्ण एकदम अतिशय व्यवस्थित, अतिशय व्यवस्थित. म्हणजे जे काही किल्ले समुद्राच्या आत बांधलेले आहेत, विजयदुर्ग सारखे असतील, हे जे किल्ले आहेत जे समुद्राच्या काठावर आहेत, आजही 450 वर्षापासून ते अभेद्य आहेत. आता बांधलेले पूल दनादन कोसळत आहेत आणि त्या अनेक बांधलेल्या उंच उंच इमारती दनादन 5-50 वर्षाच्या आतच त्या खाली कोसळत आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले रस्ते, त्या काळात बांधलेले पूल, त्या काळात बांधलेले गड किल्ले आजही तुमच्या आमच्यासाठी अभेद्य आहेत. पण असे असणारे अभेद्य किल्ले ज्यावेळेस आपण बघायला जातो ते आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. मी तर म्हणतो किल्ल्याकडे पाहताना तो दगडाचा किल्ला आहे म्हणून बघितलंच नाही पाहिजे. त्यामध्ये माझा छत्रपती बसलेला आहे आणि मी त्याला वंदन करतोय, मी त्याला नमन करतोय, मी त्याला कुर्निसात करतोय, ह्या भावनेनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नाहीतर आता कपल जातात आणि नावं गोंधळून येतात. तिथं कुठं बदाम काढतात, कुठं नसले ते चित्र काढतात, बाण काढतात. या प्रवृत्तीला आळा स्वतःहून जर घातला, ही स्वयंशिस्त आपण स्वतः पाळली पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील, आरमारा असतील, त्यांचं सैन्य दल असेल. महाराजांच्या काळामध्ये सैन्य दलामध्ये पायदळ होतं, घोडदळ होतं आणि उभे दळ सुद्धा होतं. हो, हा, उभे दळ हा जो
दळाचा प्रकार आहे. तसं घोडदळ आहे, म्हणजे घोड्यावर बसून युद्ध करणारे किंवा सवारी करणारे. तसं पायदळ म्हणजे पायी चालणारे. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रमुख सरदार होते, सुभेदार होते, किल्लेदार होते, सेनापती होते, यांच्या बाजूला आजकाल जसे ते काळ्या रंगाचे कपडे घातलेले बाउन्सर म्हणतो आपण त्याला, आणि काही लोकांना अंगरक्षक असतात, बस हे पायदळ म्हणजे उभे दळ म्हणजे अंगरक्षक. कुणाचे? स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील, पण त्यांचे जे प्रमुख कोणी व्यक्ती होते त्या काळातले महाराजांचे, यांच्यासाठी जे कायम उभे असायचे ते उभे दळ. ही सुद्धा दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचीच. म्हणजे खऱ्या अर्थानं नुसते किल्ले, गड किंवा बुरुज या गोष्टीच न बघता तर बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणजे त्या दृष्टीनं सुद्धा आपण जर बघितलं तर प्रतापगड इतका अभेद्य, कोंढाणा किल्ला इतका अभेद्य, ज्या कोंढाणा किल्ल्यावर कुठूनही चढता येणार नाही, पण अशा कोंढाणा किल्ल्यावर सुद्धा तानाजी मालुसरे सारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत जवळचा मित्र मावळा आणि अमावस्येच्या दिवशी एका दोरखंडावरून वर जातो. मग ही सुद्धा असणारी जी दृष्टी आहे, कोणत्या वेळेस जावं, कसं जावं, कोणत्या तिथीला जावं म्हणजे शत्रू गाफील राहील आणि आपल्याला आक्रमण करून शत्रूवर विजय मिळवता येईल, ही सुद्धा रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांची उत्कृष्टच होती. म्हणून ते फक्त स्थापत्य कलेतले, ज्याला आपण आज सिव्हिल म्हणतो, या कलेतलेच इंजिनियर नाहीत, ते प्रत्येक गोष्टीतले इंजिनियर आहेत छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे. आता तुम्ही जसं सांगितलं प्रतापगड, तर प्रतापगडच्या पायथ्याशी खान पण आला होता आणि खानाचा पण वध महाराजांनी केला होता, तर त्याचं काही थोडंफार सांगतो. वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये सगळ्यात बाका प्रसंग असेल तर हा. तसे बरेच प्रसंग बाकी आहेत, पण हा अतिशय बाका प्रसंग. आणि या प्रसंगाला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक तोंड द्यावं लागलं. कारण खान इतका ताकदवान होता, धिप्पाड होता, खूप उंच धिप्पाड. आणि ज्यावेळेस त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये पैजेचा विडा उचलायचा, त्यावेळेस त्या आदिलशहाची जी आई होती बडी बेगम, तिने ज्यावेळेस सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज इसको पकड़ कर लाना है, जिंदा लाव या मुर्दा लाव, लेकिन मुझे चाहिए छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळेस इतकं बलाढ्य असणारं त्या आदिलशहाचं राज्य, पण कोणाची हिंमत होईना. तसं जर बघितलं तर आदिलशहाच्या फौजेपुढं आणि आदिलशहाच्या सैन्यापुढं, आदिलशहाच्या त्या राजवटीपुढं त्या काळात त्यावेळेस तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य कमी, सैन्यदळ कमी, लोक कमी, माणसं कमी, ताकद कमी, सगळंच कमी, संपत्ती कमी. पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी दहशत मात्र त्या काळातल्या मोगलांमध्ये प्रचंड प्रमाणात होती. आणि मग हा अफजल खान उठला आणि त्याने तो पैजेचा विडा उचलला आणि तो म्हणला, अरे शिवा तो चूहा है, चूहा, उसको मैं पकड कर लाऊंगा, असं म्हणला. त्या अफजल खानाविषयी अशा अनेक कथा आमच्या लहानपणी आम्ही ऐकलेल्या आहेत. आमचे सर आम्हाला सांगायचे की जर पहार हातामध्ये घेतली तर त्या पहारीला तो वाकवायचा आणि 4चा आकडा तयार करायचा. जर त्यानं तांब्या, आता त्या काळात काही स्टील नव्हतं, त्या काळात याचा तांब्या असायचा पितळाचा, आणि पितळाचा तांब्या जाड असायचा. जर तांब्या त्याने असा हातात धरला आणि दाबला तर तांब्याचा सुद्धा कानोला करील, इतकी ताकद अफजल खानामध्ये होती. आणि असा अफजल खान 7, 7.5, 8 फूट उंचीचा, ज्यावेळेस तो आला, वाईचा सुभेदार होता तो, आला त्यावेळेस त्यानं अनेक अत्याचार आक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी रयत अगदी धुळीस मिळवण्याचा त्याने विडा उचलला होता. आणि तसंच करत 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 तो प्रतापगडावर आला. आणि तिथं ज्यावेळेस तो बसला आणि आता याला जर पळवून लावायचंय, याला जर हाकलून लावायचं, याला जर काढून द्यायचंय, हे युद्धाने जमणार नाही. यासाठी आपल्याला वेगळी नीती अवलंबावी लागेल. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र अफजल खानाला
आपल्या सैनिकाकरवी पाठवलं, मावळ्याकरवी. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख लिहिला होता की खान, आपण बलाढ्य आहात, आपण ताकदवान आहात, आपण शूर आहात, पण मी आपणास घाबरलो आहे आणि त्यासाठी मी आपणास भेटू इच्छित आहे. हे बघितल्यानंतर खानाला आनंद झाला, खूप झाला, हसला तो. अरे आखिरकार शिवा मुझे डर ही गया. आणि मग भेटीचं आमंत्रण कुठे भेटायचं, कसं भेटायचं, ही सगळी रणनीती, ही सगळी असणारी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कावा होता, गनिमी कावा, त्यांनी ठरवलं. आणि खानाला भेटायसाठी ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस जाताना तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आईसाहेबाला त्यांनी आशीर्वाद मागितला. पण महाराज ते अफजल खान येताना आई तुळजाभवानीचं मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं आणि आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात पण आल्या होत्या ना. हो, प्रत्यक्ष भवानी माता, तुळजाभवानी माता प्रत्यक्ष महाराजांशी बोलत होती. जी तलवार भवानी मातेनं महाराजांना दिली होती ती भवानी तलवार, तिचं नावच भवानी तलवार होतं. आणि याचं आता असं जर सांगायला लागलं तर कदाचित ती गोष्ट न पटण्यासारखी आहे. पण भवानी, तुळजाभवानी म्हणजे कोण? प्रत्यक्ष पार्वती. आणि छत्रपती शिवाजी महाराज कोण? तर प्रत्यक्ष भगवान शंकराचा अंश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. भगवान शंकराचा अंश छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होता. इतक्या सहज आजही छत्रपती आणि महाराज हे दोन शब्द शिवाजींच्या मागं आणि पुढं लागतात, ही सोपी गोष्ट नाही. काहीतरी ईश्वराचा अंश असल्याशिवाय इतकं मोठं कार्य घडूच शकत नाही. इतके राजे होऊन गेले पण त्यांना छत्रपती कोणी पदवी दिली नाही, लावली नाही, म्हटली पण नाही जात. आजही आपण सन्मानानं म्हणताना नुसतं शिवाजीचा असा उल्लेख केला तर ते आपल्यालाच ते बरं वाटत. आपण एक तर छत्रपती शिवाजी म्हणू किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणू, त्यावेळेसच ते नाव पूर्ण झाल्यासारखं वाटतं. म्हणून त्या मंदिराचा, त्या मूर्तीचा विध्वंस केलेला होता आणि ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना बोचत होतं, डाचत होतं, रात्रभर जागवित होतं. आणि याचा निपात कसा करायचा आहे म्हणून ही आखणी केली गेली. आणि महाराज देवीचं दर्शन करून अफजल खानाला भेटायला ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्यांच्या गुप्तचरांकडून महाराजांना ही बातमी कळालेली होती की खान जरी भेटीला बोलवीत असला आणि आपण जरी त्याला भेटायला चाललेलो असलो तरी खान क्रूर आहे. नुसता क्रूरच नाही, तो कपटी सुद्धा आहे. जितका तो गोड बोलतोय, जितकं तो चांगलं बोलतोय, जितकं छान आपल्याशी वागण्याचं दाखवतोय, हा कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो आणि आपला घात करू शकतो. म्हणून महाराज सावध राहा. महाराज सावधच होते. महाराजांनी आतून चिलखत घातलं होतं, जिरोटोप वर घातला होता आणि चिलखताच्या आतमध्ये महाराजांनी वाघनख लपवली होती की जर खानानं वार केलाच तर तो वार अंगावर होईल, अंगरखा फाटेल, चिलखतामुळे काही त्रास होणार नाही. आणि हीच संधी साधून खानाचा कोथळा कसा बाहेर काढता येईल ही सगळी नीती अगोदर त्याची, या भाषेत जर सांगायचं तर रिहर्सल झालेली होती. आणि मग खानाला भेटायला गेले. खानाला वास्तविक पाहता एवढा उंचा पुरा खान, महाराज फक्त त्याच्या छातीला लागत होते. आणि ज्यावेळेस राजे गेल्यानंतर खान उभा राहिला आणि असा मोठे दोन्ही हात पसरून म्हणला, या राजे भेटा आम्हाला. असं म्हणल्यानंतर खान 4 पावलं पुढे गेला आणि महाराज चालत चालत पुढे गेले. खानाला मिठी ज्यावेळेस मारली त्यावेळेस खानानं डाव साधला. महाराजांची असणारी मान त्यानं स्वतःच्या डाव्या बगलेमध्ये दाबली आणि तो दाबून धरायला लागला. एवढ्या धिप्पाळ खानाच्या तावडीतून सुटणं सहज शक्य नव्हतं. महाराजांनी बराच प्रयत्न केला पण पहिला वार आपण करायचं नाही, हे सुद्धा युद्धनीतीतलं पहिलं असणार नियम आहे. हा नियम महाराजांना माहित होता. जसं खानाने कमरेचा बिचवा काढला आणि महाराजांच्या पाठीवर वार केल्याबरोबर अंगारका टर्रकन फाटला आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला प्रसंग बाका आलेला आहे. त्याच क्षणी अंगात चिलखत असल्यामुळं फक्त अंगारका फाटला, महाराजांना वार लागला नाही. महाराजांनी नख हातामध्ये घातली, कानाचा कोतळा बाहेर पाडला आणि तेवढ्याच खान मोठ्याने ओरडला, भागो भागो या अल्लाह, असं म्हणून खान खाली पडणार. तेवढ्यात त्याचा सय्यद बंडा नावाचा जो अंगरक्षक होता तो धावत आला आणि त्यानं शिवाजी महाराजांवर प्रहार करणार
तेवढ्यात शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीवा महाले तो धावत आला आणि त्यांनी सय्यद बंडाला समशरीने त्याचं मुंडकं उडवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जीवा महाराज. जीवा महाल म्हणून तेव्हापासून म्हण पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. असं प्राणाची बाजी देणारे मावळे, अशी प्राणाची बाजी देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सगळेचे सगळे हे मित्र म्हणजे प्रति शिवाजीच होते. शिवाजी महाराजांनी कधी असं वाटूच दिलं नाही की मी शिवाजी आहे आणि तुम्ही माझे मित्र आहात, अरे तुम्ही सुद्धा शिवाजीच आहेत. ही भावना त्यांच्यात निर्माण केली होती. म्हणून प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अखंड असायचा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले आणि त्यांचे जर मावळे म्हटले तर त्यांच्यामध्ये असा एक मावळा होता की त्याला कोणीही ओळखू शकत नव्हतं, फक्त त्यांना छत्रपती शिवाजी महाराजच ओळखू शकत होते. आणि ते गुप्तहेर खात्याचे आपण सध्याच्या घडीला म्हणतो हेड इन्चार्ज, तर ते म्हणजे बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक होते, त्यामुळेच आपण शत्रूकडे किती सैन्य धरले, किती त्यांच्याकडे तोफा आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी आपण समजून घेऊ शकलो. पण त्यांच्याकडे अजून एक अशी हे होती की त्यांनी जर आखला प्लॅन, समजा मॅप वगैरे, की इथं हे ठेवलेलं आहे, तिथं ते ठेवलेलं आहे, तर त्यावरून ते इथं बसून सांगत होते की तिथं काय चालू असेल काय नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईक सांगत होते. हो, तर मग बहिर्जी नाईक आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का आपण कसे होते, काय होते? बहिर्जी नाईक तसं बघितलं तर प्रत्येक मावळा वेगवेगळ्या वैशिष्ट्यानं बघता येईल आपल्याला. तर बहिर्जी नाईक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जसं आपण उल्लेख केला हा वेगळाच होता सगळ्यांपेक्षा. सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणं आणि ती माहिती सगळ्यांपर्यंत न जाऊ देता फक्त आवश्यक त्या व्यक्तींना देणं आणि योग्य वेळी देणं हे काम त्याचं होतं. वेषांतर करून गुप्तचर म्हणून वेषांतर करून शत्रूच्या गोटात जायचं आणि तिथून माहिती काढून आणायची, हे काम इतकं सोपं नव्हतं. बरोबर आहे. कारण जर शत्रूला ओळखू आलं तर आपण जीवानिशी त्याच वेळेस आपल्या खांडोळ्या केल्या जातील, जीवानिशी आपण मरू, हे माहीत असताना सुद्धा जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी त्या रायरेश्वराला शपथ घेताना घेतलं होतं की मी माझं स्वतःचं स्वराज्य निर्माण करीन, बस त्या स्वराज्यासाठी हे मावळे सगळे काम करतात. आणि स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, कुणाच्याही आधिपत्याखाली न राहता आपलं स्वतंत्र जीवन जगावं या प्रेरणेनं प्रत्येक मावळा इतका पेटून उठला होता की त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. जीव गेला तर चालेल, पण अन्यायाच्या विरुद्ध उठून उभं राहायचं आणि जुलमी सत्तेविरुद्ध आवाज उठवायचा आणि त्याला पूर्णपणे प्रतिकार करायचा, हे प्रत्येक मावळ्याच्या नसात भिनलेलं होतं, रक्तात भिनलेलं होतं. आणि मग त्याच्यातलं सगळ्यात अवघड असणारं हे काम बहिर्जी नाईक करत होता. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जायचं निमंत्रण आलं होतं, राजा जयसिंगांना दिलं होतं आणि त्यावेळेस राजे आग्र्याला गेले होते, त्यावेळेस संभाजीराजे सुद्धा सोबत होते. आणि मग तिथं औरंगजेबानं त्यांना जेव्हा त्या आग्र्याच्या महालामध्ये कैद केलं होतं, तिथं सुद्धा सोबत कोण होता? तर बहिर्जी नाईक आणि मदारी मेहतर हे दोघ जण होते. तिथं सुद्धा सगळी माहिती काढणं हे काम राजांच्या सोबत राहून बहिर्जी नाईक करतच होता. आणि मग तो काळ कठीण काळ, त्या काळातूनही कसं बाहेर पडायचं, कोणत्या वेळी बाहेर पडायचं, कसं कोणतं सोंग घ्यायचं आणि शत्रूच्या डोळ्यात धूळ चारून शत्रूच्या हातावर तुरी देऊन कसं लिलया बाहेर निघायचं, हे सगळं काम बहिर्जी नाईकने अत्यंत उत्तमरित्या केलं होतं. आणि हे काम करण्यासाठी सुद्धा ज्यावेळेस वेळ ठरली, तिथी ठरली, दिनांक ठरला की आपल्याला आज या आग्र्याहून आपल्याला इथून निघायचंय आणि महाराष्ट्रात पोहोचायचंय, तर दिवसा जर निघालं तर अग्नी दिसणार नाही, रात्री निघालं तर अग्नी दिसेल. रात्री निघणं कठीण आहे, दिवसा निघावं तर कुठं नेमकं हद्द संपते, कुठून आपल्याला पुढं जायचंय आणि कुठून आपल्याला घोड्यावर बसून महाराष्ट्रात जायचंय हे कळण्यासाठी काय करावं. तर दोन गोष्टीचा उपयोग
त्या काळात केला गेला होता. त्या प्रसंगाला काय केलं होतं, तर ज्याला आपण धूर म्हणतो, धूर, धूप, धूर आणि धूप दोन्ही शब्द एकच आहेत, पण जो सुगंधित आहे, देवापाशी धूप लावलाय आणि आपण इथं बसलोय, लावलाय 4-5 रूम पलीकडं, पण त्याचा वास आपल्यापर्यंत येतो. आपल्याला दिसलं नाही धूर, पण आपण म्हणतो अरे देवापाशी धूप लावलाय, पण धूर मात्र त्याचा वास येत नाही, धूप सारखा सुगंधी येत नाही, पण तो धूर मात्र दिसतो. म्हणून आजही जर हेलिकॉप्टर उतरायचं असेल तर त्या ठिकाणी धूर केला जातो आणि मग ते हेलिकॉप्टर बरोबर इथं हेलिपॅड आहे असं समजून त्या ठिकाणावर उतरलं जातं. धूर म्हणजे ही ती उतरायची जागा आहे. मग त्यावेळेस ज्यावेळेस राजे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते, त्यावेळेस आपल्याकडचा कोणी एखादा पोट भरण्यासाठी इकडे आलाय का याचा शोध बहिर्जी नायकानं घेतला. आणि त्याच्या लक्षात असं आलं की महाराष्ट्रातला एक कुंभार दिल्लीला, आग्र्याला आणि पोट भरण्यासाठी इथं आलेला आहे. मग कुंभारच का, तर कुंभार हा आवा लावतो, म्हणजे कच्चे मडके ज्या भट्टीमध्ये हे केले जातात, भाजले जातात, त्याला आवा म्हणतात. आवा असा शब्द आहे, कुंभाराचा आवा. ह्या ज्या आपण आता सगळ्याच्या सगळ्या वीटभट्ट्या पाहतो, तर याच पद्धतीने असतात. त्या कच्च्या विटा त्याच्यात लावतात आणि ती जी तयार केली जाते ती आवा असतो, त्याला आवा म्हणतात. तर कुंभार कच्चे मडके टाकतो आणि ते आवा लावल्यावर ते भाजतो आणि त्यावेळेस जो आवा पेटवला जातो त्याचा धूर होतो. आणि ही कला इतर सगळ्या समाजापेक्षा कुंभार समाज चांगल्या प्रकारानं करू शकतो. आणि मग त्या कुंभाराला आणायचं काम बहिर्जी नायकांनी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणलं. राजांना पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला त्या कुंभाराला, कारण माझा राजा इतक्या लांब आलाय आणि अडचणीत सापडलाय. त्यानं महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोळ्यात पाणी आणून महाराजांना हात जोडून विनंती केली, राजे मी तुमच्यासाठी काय करू शकतो. राजांना सांगितलं काही नाही, आम्ही या तिथेला या दिवशी इथून बाहेर पडणार आहोत. जिथून आम्हाला बाहेर पडायचंय तो रस्ता आणि जिथे आम्हाला थांबायचं, जिथे आमचे घोडे उभे आहेत हे कळावं म्हणून तिथं तू धूर कर. आणि त्या कुंभाराने ते काम अत्यंत उत्कृष्टरित्या केलं. महाराजांना तो धूर दिसला आणि महाराज पेटाऱ्यात बसून औरंगजेबाच्या त्या कैदेतून निघून महाराष्ट्रात सुखरूप पोहोचले. हे काम सुद्धा बहिर्जी नायकानं इतकं सूत्रबद्ध आणि इतकं या कानाची त्या कानाला न कळू देता केलं. म्हणून बहिर्जी नायकाच्या बाबतीत अनेक कथा आपल्याला सांगता येतील. असे बहिर्जी नायकांनी छान गुप्तहेराचं काम केलेलं आहे. महाराज, आपण महाराजांना रणांगणात पाहतो, पण त्यांची खरी शिस्त रोजच्या जगण्यात दिसते. साधा आहार, मर्यादित गरजा आणि शरीर मनाचे संतुलन. महाराजांचा आहार फक्त पोट भरण्यासाठी नव्हता, तो त्यांच्या कार्यक्षमता आणि स्पष्ट निर्णय क्षमतेचा एक भाग होता. महाराज, आपण या आहारामागे, साध्या आहारामागे काय विचार होता आणि आजकालच्या काळात त्यातून आपण काय शिकू शकतो? महाराजांच्या आहाराविषयी माझ्या वाचण्यात, ऐकण्यात जरा कमी आहे, परंतु महाराजांचं जे आहार होता तो सात्विक होता. महाराज ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या वयाच्या 50 वर्षापर्यंत राहिले, असा कुठेही उल्लेख नाही की महाराज मांसाहारी होते. महाराज शाकाहारी होते, शुद्ध. महाराजांच्या कुठल्याही गड किल्ल्यावर कुठल्याही प्राण्याची हत्या करता येत नव्हती. प्राणी हत्येला बंदीच होती. म्हणून महाराजांच्या पूर्ण आयुष्यामध्ये महाराजांच्या कुठल्याही मावळ्यानं किंवा सैनिकानं प्राण्यांची हत्या केली हे इतिहासात आजपर्यंत कुठे वाचायला आणि ऐकायला सुद्धा मिळालं नाही. महाराज सात्विक आहार घेत होते. आणि महाराज जेवण काय होतं महाराजांचं, तर शाळूची भाकरी, ज्वारी. शाळू म्हणजे गावरान. आता ती फार कमी पाहायला मिळते. आता सगळी गव्हाच्या पोळ्या, आता सगळ्या पोळ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि भाकरी पण आहेत, परंतु जो गावरान प्रकार आहे तो आता फार कमी पाहायला मिळतो. जसं पेशी गहू असा एक प्रकार आहे. पेशी म्हणजे गावरान, म्हणजे त्या गावाची जर पोळी केली पेशी गव्हाची तर ओठाने सुद्धा खाता येईल इतकी मऊ होते. वेगळं काही तिला कौशल्य स्त्रीला वापरायची गरज नाही. तसं ही शाळूची ज्वारी म्हणजे गावरान ज्वारी, महाराज ज्वारीची भाकरी खायची.
आणि डाळ खिचडी महाराजांना आवडायची. डाळ डाळ खिचडी महाराजांच्या नित्य जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि डाळ खिचडी असायची. आणि संतुलित आहार होता. त्यामुळं जे युद्ध करावं लागायचं त्या युद्धामध्ये आपली शरीरयष्टी चांगली असावी, आपलं शरीर चपळ असावं, आपल्याला कुठल्या प्रकारची ग्लानी, थकवा, झोप येऊ नये यासाठी ज्याचं आहारावर नियंत्रण आहे त्याचं सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आहे. कारण ज्याचं जेवण व्यवस्थित आहे, ज्याचा आहार सात्विक आहे, म्हणजे अध्यात्मामध्ये एक अशी म्हण आहे की जैसा पियोगे पानी वैसी बनेगी वाणी. तो जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. जर तुम्ही सात्विक आहार घेत असाल तर विचार पण सात्विक, विचारही सात्विकच येतील. म्हणून सात्विकतेचा परिपोष आहारातून येतो. म्हणून तुम्ही बघा, जी माणसं कमी जेवण करतात आणि प्रमाणात जेवण करतात, एखादी गोष्ट आवडली म्हणून ती जर खूप वेळा खाल्ली तर ती दुसऱ्या दिवशी त्रास देऊ शकते. आणि ही असणारी आरोग्यदायी गोष्ट महाराजांना माहीत होती. म्हणून महाराजांचं जेवण, महाराजांचा आहार अतिशय संतुलित होता. महाराज प्रमाणातच जेवायचे. आणि म्हणून युद्धावर जाताना त्यांना थकवा नसायचा, त्यांना ग्लानी नसायची. आणि अन्न सात्विक गेल्यामुळं विचार सात्विक यायचे. आणि विचार सात्विक असल्यामुळं कुणाविषयी मनामध्ये दुष्टता, द्वेष, राग, स्वतःविषयीचा अहंकार अशी कुठली भावना येतच नाही माणसाच्या मनामध्ये. आणि महाराजांना फार पहिल्यापासून माहीत होतं. म्हणून महाराजांचं आहारावर नियंत्रण होतं. जर आपण बघितलं तर सात्विकतेच्या दृष्टीने विचार केला तर आपण ज्या 2-3 गोष्टी आत्ता बघितल्या की कल्याणची सुभेदाराची सून आहे, स्त्रियांविषयीचा असणारा सन्मान आहे, प्रत्येक स्त्रीला जी वागणूक महाराजांनी सन्मानाने दिली. महाराजांच्या पूर्ण काळामध्ये कधी बाई नाचवली आहे महाराजांच्या दरबारात हे सुद्धा आपल्याला कधी ऐकायला मिळालं नाही. म्हणून आज एखादा व्यक्ती जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने बोलू लागतो, एखाद्या समाजासमोर तो आदर्श असतो, तर त्याच्यामागचं जर त्याचं व्यक्तिगत जीवन बघितलं तर त्याचा आहार जर बघितला तर या आहारावर खूप काही गोष्टी अवलंबून आहे. म्हणून महाराजांचा आहार सात्विकच होता. आणि त्यात शाळूची भाकरी आणि डाळ खिचडी महाराज खात असायचे. महाराज, आजचा काळ वेगळा आहे पण माणसाचे प्रश्न तसेच आहेत. अन्याय, गोंधळ, स्वार्थ हे बरेचसे आहेत. अशा काळात शिवाजी महाराजांचे विचार फक्त स्मरणात ठेवायचे आहेत की आचरणात आणायचे? महाराज, आजच्या समाजाला आणि विशेषतः तरुण समाजाला शिवाजी महाराजांचं नेमकी सांगणं काय होतं? विचार महाराजांचे आचरणात आणण्याची फार गरज आहे. विचार नुसता ऐकलाय, वाचलाय आणि नंतर सोडून दिलाय, याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणता येणार नाही. महाराजांची उत्तुंग अशी पुतळे, महाराजांचे अश्वारूढ पुतळे उभे करणं ही गोष्ट सन्मानाची. पण आज महाराजांचा पुतळा, महाराजांचाच पुतळा का उभा राहतो? आणि महाराजांचा पूर्णाकृती अथवा अश्वारूढ पुतळा पाहिल्यानंतर कुठल्याही व्यक्तीचे हात सहज जोडले जातात. काय कारण आहे असं? का असावं असं? कोणी सांगत नाही महाराजांचा पुतळा दिसल्यावर हात जोडा. यांचं नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारे येतात. देवासमोर जसे हात जोडतो तसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हात जोडले जातात. का? देवच आहे ना, दैवत आहे तुमचं आमचं. आज छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. मग नुसतं दैवत आहे म्हणायचं, महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करायचा, हात जोडायचे. पण महाराजांनी जे विचार तुम्हाला आम्हाला दिलेत, न्यायाचे, अन्यायाविरुद्ध उठून पेटून उठण्याचे, अत्याचाराचे, स्त्रियांकडं चांगल्या नजरेनं बघण्याचे, सन्मान करण्याचे, हे तुमच्या आमच्यामध्ये कधी येणार आहेत? हे तुमच्या आमच्यामध्ये तेव्हाच येतील
जेव्हा बलात्कार बंद होतील, ज्यावेळेस स्त्रियांकडे बघण्याची नजर, दृष्टी, ज्याला आपण दृष्टी म्हणतो, ही दृष्टी आपल्याला येईल. कोणती पण मुलगी असो तिला आपण बहिणीच्या किंवा आईच्याच नजरेने बघायला पाहिजे. आणि हे सगळं राजमाता जिजाई आईसाहेबाकडून जसं आलं तसं महाराजांच्या तरुण काळामध्ये हे संतश्रेष्ठ तुकोबारायांकडून सुद्धा, तुकाराम महाराजांकडून सुद्धा विश्वाजी महाराजांना आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळातले तुकाराम महाराज आहेत. हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि तुकाराम महाराजांचा काळ जवळपास सारखा. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी पण गेले होते वाटतं. हो, ज्यावेळेस तो प्रसंग काय आहे नेमकी? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1608चा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांचा जन्म इसवी सन 1608चा. म्हणजे 22 वर्षाचं अंतर तुकोबाराय आणि शिवाजी महाराजांमध्ये होतं. तुकोबाराय ज्यावेळेस 22 वर्षाचे होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि मग तुकोबारायांचं वैशिष्ट्य, जसं जसं तुकोबारायांचं महत्त्व वाढत गेलं, महाराजांचा अधिकार वाढत गेला, महाराजांच्या सगळ्या गोष्टीनं महाराज कसे श्रेष्ठ आहेत आणि कसे जगद्गुरू आहेत ही व्यापक दृष्टी समाजामध्ये जशी पसरत गेली, लोकांमध्ये जशी वाढत गेली, तसं तुकोबारायांचं ऐकण्यातलं प्रेम शिवाजी महाराजांचं वाढू लागलं. आणि कोण आहेत बा हे तुकाराम महाराज की ज्यांना आपण भेटलं पाहिजे, की ज्यांनी असं संदेश पसरवलेला आहे, की जे स्वतः असं आचरण करतात की परायविये नारी रुक्मिणी समान, जी माझी पत्नी आहे हिच्या व्यतिरिक्त दुसरी कोणी जी स्त्री आहे ती मला माझ्या रुक्मिणी मातेसारखी आहे, आईसारखी आहे. आणि असे प्रसंग जर महाराजांच्या जीवनामध्ये घडतात तर अशा महाराजांच्या चरणावर आपण नतमस्तक झालं पाहिजे, आपण त्यांना भेटलो पाहिजे. म्हणून ज्यावेळेस महाराज देहू गावामध्ये तुकोबारायांना भेटायला गेले तेव्हा तुकोबाराय हे एका गायीला औषध देत होते. जखम झाली होती काहीतरी तिला आणि त्या जखमेवर काहीतरी झाडपाला लावत होते. तुकोबारायांना तेही ज्ञान खूप चांगलं होतं. त्यावेळेस महाराजांच्या सोबत महाराजांचे काही मावळे होते आणि नदीच्या पलीकडं तुकोबाराय त्या गाईला काहीतरी औषध लावतायत आणि देहू गावचा रस्ता कुठं आहे म्हणून नदी ओलांडून जेव्हा राजांच्या सोबत ठराविक 2-4 मावळे आले आणि त्यांनी विचारलं, नेमकं तुकोबारायांना विचारलं की बाबा देहू गावचा रस्ता कुठं आहे. त्या तुकोबारायांनी त्यांच्याकडं न पाहताच सांगितलं की बाबा हा रस्ता हा देहू गावात जातोय. आणि मग तू कुठला आहेस असं विचारलं त्या महाराजांच्या सोबत असणाऱ्या मावळ्या. तेव्हा सांगितलं मी देहूचाच आहे. म्हणे मग तुला जायचं नाही का, चला म्हणे दाखवतो. आणि मग महाराजांच्या सोबत जात असताना तो मावळा बोलू लागला. महाराज घोड्यावर बसलेले, महाराज मागं चालले. तो मावळा बोलू लागला की इथं कोणीतरी तुकोबा नावाचा एक संत राहतो म्हणे, तो फार मोठा संत आहे, त्यानं खूप मोठा गाथा लिहिला आहे, लोकांना रात्री कीर्तनं करून सांगतोय, समाज घडवण्याचं खूप मोठं काम तो करतोय असं आम्ही ऐकलंय म्हणे. त्या तुकोबाला भेटायला आम्हाला जायचंय म्हणे. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुकोबारायांनी नुसतं राजांकडं मागं वळून पाहिलं. तुकोबाराय हसले आणि त्यांनी सांगितलं की अरे तो तुकाराम कसला संत म्हणे, तो तर नंबर 1चा खोटा, त्याला काय कळतंय म्हणे, उगं काहीतरी कोणाचं ऐकतो रात्री कीर्तनातून सगळ्या लोकांना थापा मारायचं काम करतो म्हणे. तो कसला संत, लोक त्याच्याजवळ बसतात, त्याचं ऐकतात म्हणून त्याला त्याची प्रौढी वाटायला लागली म्हणे, हा कसला संत. आणि मग असं बोलत 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 ज्यावेळेस ते देहू गावच्या वेशीवर आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून उतरले आणि त्यांनी पटकन तुकाराम महाराजांच्या पायाला हात लावला, नमस्कार केला. तर तो बोलणारा जो मावळा होता तुकाराम महाराजांसोबत त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, राज तुम्ही या माणसाच्या पाया पडताय, माणूस कोण, ओळखलं का तुम्ही? त्यावेळेस राजांनी हात जोडले आणि सांगितले, तुकाराम महाराजांविषयी इतकी स्पष्ट आणि खरीखुरी माहिती फक्त तुकाराम महाराजांनाच आहे, दुसरा कोणीही देऊ शकत नाही, म्हणून हे प्रत्यक्ष तुकोबार आहेत. आणि मग तो मावळा सुद्धा महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला. आणि मग महाराजांकडूनच ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली असावी की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करणं, ही सुद्धा प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायाकडूनच मिळाली. म्हणून या जीवनामध्ये आपली आई उत्तम असणं,
आईची संगत मिळणं आणि संतांची संगत मिळणं आणि आपले मित्र चांगले असणं, संगत, ही माणसाची संगत चांगली असली की सगळं चांगलं होतं. सगळं. इंग्रजीमध्ये खूप छान म्हण आहे, मॅन ही इज नोन बाय हिज कंपनी, अशी एक इंग्रजीमध्ये म्हण आहे. तुम्ही जर सिंधीचं झाड आहे की ज्याच्यापासून दारू किंवा ताडी तयार केली जाते, त्याच्या रसापासून, त्या झाडाखाली तुम्ही बसलात 4-6 मित्र आणि तुम्ही दूध पिताय आणि कुणी तुम्हाला पाहिलं आणि तुम्ही म्हणले मी दूध पितोय, सिंधीच्या झाडाखाली बसून माणूस दूध पित नसतो. जर तुम्ही दूध पित असले आणि लोकांना सांगायला लागले मी दूध पितो, कोणी तुमचं मान्य करणार नाही. कारण का, ते झाड काय तयार करते हे सगळ्याला माहिती आहे. म्हणजे एका झाडाखाली बसून तुम्ही चांगलं जरी काम करत असाल पण ते झाड बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वाईट आहे. म्हणून तुमची संगत जर चांगली असेल, आणि ही छोटीशी बाब, शिवाजी महाराजांच्या बाबतीतली ही बाब छोटीशी पण खूप मोठा संदेश देऊन जाते की तुम्ही कुणाच्या संगतीत बसा. तुम्ही जर संतांच्या संगतीत बसलात, चांगल्या मित्रांच्या संगतीत बसलात, महात्म्यांच्या संगतीत बसलात, आईच्या जवळ बसून आईकडून सगळ्या गोष्टी शिकलात, तर तुमचं कुठलंही पाऊल कधीही वाकडं पाडणार नाही, कधीच वाकडं पाडणार नाही. आणि आजकाल विभक्त कुटुंब पद्धती झाली. घरातला माणूस घरातल्या माणसाला विचारे ना, मोबाईलमुळे घरात 3 माणसं असली तरी खटल्याचं घर नाही राहिलं. 3 माणसं घरात बसलेली, तिघही मोबाईलवर पाहतात पण तिघाचं एकमेकाशी संभाषण नाही, एकमेकाला मेसेज करून बोलतात. ही जी संस्कृती आता आलेली आहे, या संस्कृतीला कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणून काही देशांनी असा निर्णय घेतलाय की वयवर्ष 16 पर्यंत त्या देशात बंदी आहे मोबाईल वापरायला घातली. ती सुद्धा आपल्या भारत देशात लवकर लागू व्हावी अशी सरकारकडे आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला काही हरकत नाही. राजे येतात, राजे जातात, पण काही व्यक्ती राजेपणाच्या पलीकडे जातात आणि विचार बनवतात. महाराज छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक राजे होते की एक विचारधारा? छत्रपती शिवाजी महाराज तर राजे होतेच, पण त्यांची विचारधारा असणं अत्यंत गरजेचं आहे. आता महाराजांनी जीवनामध्ये, जसा शिवाजी महाराजांचा जन्म म्हणण्यापेक्षा ना आपण त्याला अवतार म्हणू. कारण तुकोबारायाचा एक अभंग आहे, तुकोबाराय म्हणतात, धर्म रक्षा वया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीसी भक्तजना. तर मला तर कधी कधी असं वाटतं की तुकोबारायांनी हा अभंग छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहून लिहिला का काय काय नाही. कारण धर्माचं रक्षण करण्यासाठी सुद्धा जसा देव संताच्या रूपाने अवतरित होतो, म्हणून देव आणावे लागतात. वैशिष्ट्य काय आहे, देवाला बोलवावं लागतं, संत येत असतात आणि माणूस बळच येत असतो. तसं शिवाजी महाराज बळच नाही आले. शिवाजी महाराजांना देवासारखं बोलवावं नाही लागलं. शिवाजी महाराज अवतरित झाले. म्हणजे ते संत आहेत. संतच फक्त अवतरित होतात. आणि संत कोण आहेत, तर संत हे देवाचा अवतार आहेत. जर संतामध्ये आणि देवामध्ये जर फरक बघितला तर फरक एवढाच आहे की देव हा निर्गुण आहे आणि संत सगुण आहे. देवाचंच रूप म्हणजे संत आहेत. तेची संत निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, अध्यात्मामध्ये. प्रतिमा आपण जे पाहतो ना, देवांचे फोटो, ह्या प्रतिमा आहेत. पण खरा देव जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो साधूच्या रूपामध्ये पहा, तो संताच्या रूपामध्ये पहा, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात पहा. देवच आहे. मी बोलताना सांगितलं, प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार म्हणजे शिवाजी. शिव हे जे नाव आहे ना, हे आपण इतिहासात शिकलोय. शिवाई नावाचं देवीचं मंदिर आहे आणि त्या शिवाई नावावरून शिवाजी असं नाव आईसाहेबांनी ठेवलेलं आहे, जिजामाता आईसाहेबांनी. मग शिव या शब्दामध्ये शिवाई हे 2 शब्द आहेत, पण पहिला शब्द आहे शिव आणि त्याचा पुढं जर जोडला तर ई शब्द आहे. शिव आणि आई, शिवाई म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचंच रूप असणारं हा छत्रपती शिवाजी जन्माला आला, अवतरित झाला. आणि यानं त्या असणाऱ्या रावणाच्या दाढ्या जाळल्या. एक तुकाराम महाराजांचा खूप छान अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. हाही अभंग मला असं वाटतं की संत श्रेष्ठ तुकोबारायांनी
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहूनच लिहिला की काय. कारण का, त्या काळात दिल्लीत बसलेला, आग्र्यात बसलेला तो असणारा दाढीवाला औरंगजेब, ज्याला तुकोबारायांनी रावण संबोधलंय, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हनुमंताची उपमा दिली. माझ्या हनुमंतानं जसं लंकेमध्ये जाऊन रावणाची लंका पेटवली, तसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाऊन आग्राच पेटवून दिला. बरोबर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष आहेत. म्हणून राजा तर ते होतेच, नाही असं नाही, आजही ते राजेच आहेत, पण त्यांच्या विचारधारांची आपल्यासारख्या सगळ्या समाजाला गरज आहे, सगळ्या समाजाला. मग तुम्ही म्हणाल तरुणांनाच आहे का? हो, तरुणांना तर खूप गरज आहे. मग स्त्रियांना आहे का? हो, स्त्रियांना सुद्धा आहे. प्रत्येक स्त्रीनं जर आईसाहेब झालं, राजमाता जिजाऊ आईसाहेब जर झालं, तर पोटी शिवाजी जन्माला येईल ना. प्रत्येक मुलगा जर शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालू लागला, तर कुठेही अत्याचार होणार नाही, कुठेही अन्याय होणार नाही. म्हणून रात्री 2 वाजता जरी एखादी स्त्री रिक्षामध्ये बसली, एखाद्या टॅक्सीमध्ये बसली किंवा एस टीमध्ये बसली, एस टी बसमध्ये, तर तिला ज्या ठिकाणी सुरक्षित घरी जायचे अशी सुरक्षितता निर्माण होईल. जर शिवाजी महाराजांची विचारधारा जर आपण घेतली तर बलात्काराचं प्रमाण कमी होईल. कमी नाही, बंदच होईल. आता माझी बहीण आहे, माझी बहीण माझ्यासोबत आहे, कधी वासना निर्माण होते मनामध्ये, पण दुसऱ्याच्या बहिणीकडे बघताना का वासना निर्माण व्हावी. तर हा जो दृष्टीतला बदल आहे, हा दृष्टीतला बदल आपल्यात येणं म्हणजे शिवाजी महाराजांची विचारधारा अवलंबन. रस्त्याने अनेक अपघात होतात, आपण कित्येक टी व्हीवर बातम्या पाहतो, प्रत्यक्ष पाहतो किंवा ऐकतो, हातात तलवार घेऊन खून केलाय, आपण बघतो ना समोर, पण आपण त्या अन्यायाला प्रतिकार करत नाही. आता ह्या परवाच्या झालेल्या निवडणुकीच्या काळामध्ये पहा, भर रस्त्यावर गोळीबार होत आहेत, लोक भिवून पाळतायत. पण त्या काळात जरी बंदुका नव्हत्या तरी युद्धकलेचे असणाऱ्या तलवारी होत्या, धनुष्यबाण होते, भाले होते, समशरी होत्या, दांडपट्टे होते. मग असा अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला धरून त्याचे हात मोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे. ही खरी विचारधारा आहे. ठीक आहे, कायदा आहे, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, पण प्रतिकार तर करू शकता. आज समाज खऱ्या अर्थानं जो अत्याचार करणार आहे त्याला भिण्यापेक्षा जो गप्प बसणारा समाज आहे हाच खरा अन्याय करणारा समाज आहे, मला कधी कधी वाटतं. म्हणून जो जागृत आहे, जो समाजाला वाचवू शकतो, त्यानं या गोष्टींची दखल घेऊन, ठीक आहे तुम्हाला भीती वाटते, नका पुढं होऊ, पण निदान पोलिसांना फोन करून बोलवू शकता, घडलेल्या गोष्टी समोर येऊन सांगू शकता. पण आजकाल स्वतःला सुशिक्षित म्हणारा समाज एखादी घटना प्रत्यक्ष डोळ्याने पाहून सुद्धा पोलीस ज्यावेळेस विचारले तर तुम्ही पाहिले का, त्यावेळेस तोंड फिरून घरामध्ये लपून बसतो आणि त्या केलेल्या गुन्ह्याला तो दडपून टाकतो, आणि मग पोलिसांचंही त्यांच्यासमोर काही चालत नाही. त्याला जर वाचा फोडली आणि खरा अन्याय करणारा कोण आहे जर त्यांनी प्रत्यक्ष न भीता पुढे सांगितलं, तर ज्याच्यावर अन्याय झालाय आणि ज्यांनी अन्याय केलाय ह्या दोघांनाही न्याय मिळण्यासारखी गोष्ट आहे. ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला अवलंबन अत्यंत गरजेचं आहे. आज पहिल्याच्या काळामध्ये मुलांना आई वडील त्यांना मैदानावर खेळायसाठी पाठवायचे, तलवारबाजी शिकवायचे, तब्येत चांगली व्हावी म्हणून कुस्ती शिकवायचे. पण आताच्या काळामध्ये मुलांना मोबाईल नसला तर जेवण सुद्धा जात नाही. तर तुमचा काय संदेश असेल, किंवा छत्रपती शिवाजी महाराज जर आता जर असले असते तर त्यांनी त्या आईंना किंवा त्या मुलांना काय संदेश दिला असता? आता महाराजांनी काय संदेश दिला असता हा प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं सोपं नाही. का सोपं नाही? कारण महाराज कळायला आहे ना, महाराजच व्हावं लागेल. बरोबर. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तुम्हाला जर आई कळायची असेल तर तुम्हाला आई व्हावं लागेल. आई झाल्याशिवाय आई कळणार नाही. आणि बाप जेव्हा होईल तेव्हा बाप कळतो. म्हणून मूल वयात आलं, साधारणतः टीन एज म्हणतो आपण. टीन एज या शब्दाचा अर्थ काय? 13
14, 15, 16, 17, 18 आणि 19 ज्या इंग्रजी शब्दांच्या पुढं टीन असा शब्द लागतो ते सगळं वय म्हणजे टीन एजर असा त्याचा अर्थ आहे. 19 पर्यंत तुम्ही टीन एजर असता. आणि जसं टीन एजर व्हायला लागतं म्हणजे 13 पासून काय होतं या वयामध्ये, या वयामध्ये स्वतंत्र विचारधारा यायला लागते. या वयामध्ये शरीरामधले जे बदल असतात ते बदल होऊ लागतात. शरीरामध्ये हार्मोन्सची वाढ होऊ लागते. हार्मोन्स इनबॅलन्स होऊ लागतात. आणि मग घरातला समाजातला प्रत्येक व्यक्ती, गल्लीतला, गावातला, शाळेतले, अरे तू काय लहान राहिला नाही. आणि कधी कधी तेच म्हणतात तू काय आता फार मोठा झाला का काय. मग त्या टीन एजर मधल्या मुलाला किंवा मुलीला कळत नाही नेमका आपण कुठला निर्णय घ्यावा. आणि मग ती मुलं त्या मुली या आक्रमक होऊ लागतात अथवा शांत होऊ लागतात. आणि या दोन्ही गोष्टी समाजासाठी अत्यंत घातक आहेत. मग त्या वयातल्या मुलांना पालकांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी जर व्यवस्थित हँडल केलं, व्यवस्थित त्यांच्याशी समजून घेऊन जर त्यांचं शिकवणं केलं तर ती मुलं बिघडत नाहीत. मग असं व्यवस्थित हँडल करणं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्यांना त्या वयात जे अनुभव आलेले असतात ते अनुभव त्यांनी त्या विद्यार्थ्यांशी आणि आपल्या मुलांशी शेअर करायचे असतात. मूल गप्प बसतंय म्हणजे कोणाची तरी दडपणाखाली आहे. आणि मूल आक्रमक झालंय म्हणजे त्याला काय सांगायचंय या सांगण्याच्या भावनांना तुम्ही वाट मोकळी करून देत नाहीयेत म्हणून ते आक्रमक आहे. आणि म्हणून याच वयामध्ये सगळ्यात जास्त भांडणं आईवडिलांशी आणि शाळेतल्या शिक्षकांशी मुलामुलींचे होतात. बरोबर. का होतात, कारण या सगळ्या गोष्टींचा बदल शिक्षक शिक्षिका आणि घरातले आईवडील किंवा पालक लोक समजून घेत नाहीत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने प्रश्न विचारला. जसं हे उदाहरण मी दिलंय हे त्या पालकांना कळत नाही किंवा त्या शिक्षकांना कळत नाही. ज्यांना कळालं ते उत्कृष्ट शिक्षक, ज्यांना कळालं ते उत्कृष्ट पालक. म्हणून ज्यांना शिवाजी महाराज कळायचे असतील त्यांना शिवाजी महाराज व्हावं लागेल. आणि मग शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर शिवाजी महाराजांचा अवतार घ्यावा लागेल पुन्हा. ती गोष्ट शक्य आहे का आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज होणे शक्य नाही. आणि अगोदर कधी झालेले नाही. झाले तर चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटतं शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात. कारण का, ज्या खस्ता शिवाजी महाराजांनी खाल्ल्या, ज्या हाल अपेष्टा शिवाजी महाराजांनी सहन केल्या, ज्या बाक्या प्रसंगातून शिवाजी महाराज गेले, जे नको नको ते आरोप शिवाजी महाराजांवर त्या काळातल्या लोकांनी केले, एवढंच कशाला, छत्रपती शिवाजी महाराजांना 1674 साली ज्यावेळेस राज्याभिषेक करून घ्यायचा शिवाजी महाराजांनी ठरवला, खरा तो 1673ला ठरला होता पण वर्षभर तो पुढे लोटला. कारण का, छत्रपती शिवाजी महाराजांनाच हे एका कुणबी कुटुंबात जन्माला आले, हे क्षत्रिय नाहीत म्हणून त्याच वेळेसच्या असणाऱ्या सवर्ण लोकांनी आणि त्यांच्याच असणाऱ्या लोकांनी महाराजांना हे क्षत्रिय नाहीत म्हणून स्पष्ट सांगितलं होतं. आणि मग गागाभट्टासारख्या असणाऱ्या विद्वान असणाऱ्या त्या काशीला राहणाऱ्या सवर्ण माणसानं, त्या काळातल्या सवर्ण माणसानं, उच्चवर्णीय समाजातल्या माणसानं ज्यावेळेस महाराजांची वंशावळ शोधून काढली, महाराजांची पुरावे शोधून काढले, त्यावेळेस भरभक्कम दक्षिणा घेऊन महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्टानं केला. मात्र या सगळ्या असणाऱ्या गोष्टीला मधलं 1 वर्ष महाराजांना मध्ये घालवावं लागलं आणि तो 74ला अभिषेक झाला. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना राजा म्हणून सुद्धा स्वीकारायला त्या काळातले महाराजांचेच असणारे बाकीचे लोक आणि महाराजांच्याच काळात असणारे त्या काळातले सवर्ण, ज्यांना आपण उच्चवर्णीय म्हणतो, ते लोक मान्य करत नव्हते. कारण का, राजा म्हणून जर आहे, राजा जर म्हणून घेतोय स्वतःला कोणी, तर मग त्याला द्यायला काही पाहिजे ना त्याच्याजवळ. जोपर्यंत तुम्हाला राजा म्हणून पदवी लागत नाही किंवा बहाल केली जात नाही तोपर्यंत तुम्हाला कोणाची जमीन कोणाच्या नावावर करता येत नाही. तुम्हाला शिक्का पाहिजे का नाही, काही मोहर पाहिजे का नाही, काही असा काहीतरी ठसा पाहिजे का नाही. हा ठसा
राजा असल्याशिवाय मिळत नव्हता. आणि राजा जर व्हायचंय तर राज्याभिषेक करून घ्यावा लागत होता. आणि मग हा करायचा कोणी आणि द्यायचं कोणी? समाज मान्यता त्याला लागते. आणि समाज मान्यता मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला. आणि त्यावेळेस महाराजांचं वय होतं साधारण 44 वर्षाचं. वयाच्या 52व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. 44 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा महाराजांचा संघर्ष थांबला नाही. आणि राजे ज्यावेळेस छत्रपती झाले, त्यांच्यावर राजे छत्रपती म्हणून त्यांना राजे म्हणून ज्यावेळेस त्यांना अभिषेक केला गेला, त्याच्यानंतर 12 दिवसानं फार मोठं संकट त्यांच्यावर कोसळलं. म्हणजे राजमाता आईसाहेबांचा निधन झालं. आणि नंतर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आईची फार गरज होती सगळ्या गोष्टींसाठी, त्या सगळ्या गोष्टींना राजे पुन्हा वंचित झाले. परंतु आईनं शिकवलेलं, आईने दिलेली विचारधारा, आईने केलेले संस्कार, आईने रुजवलेले सगळ्याच्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी राजांनी पुढं 8 वर्ष आनंदाने चालवल्या. म्हणून राजांची विचारधारा कळणं फार गरजेचं आहे. म्हणून राजे कळणं इतकं सोपं नाही. राजे कळायचे असतील तर राजांची चरित्र वाचली पाहिजे, राजांची पुस्तकं वाचली पाहिजेत, राजांची चरित्र वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांच्या समोर, लोकांच्या समोर झाली पाहिजेत. अनेक छोटे छोटे मोठे मोठे जसे आपल्याला राबवता येतील तसे उपक्रम झाले पाहिजे. आणि आता सोशल मीडियासारखं अत्यंत चांगलं साधन, मी त्याला चांगलं साधन म्हणाल, या साधनांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या मोठ्या हे रील्स काढताना तुम्ही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने रील्स काढा. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस तो तुम्ही पेहराव करता, आता परवा छत्रपती शिवाजी महाराजांची 19 तारखेला आपण फार मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करणार आहोत. अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करतील. त्यावेळेस तो कोणीतरी ड्रेस घातलेला शिवाजी आहे असं न बघता प्रत्यक्ष शिवाजी महाराज आहेत अशी भावना तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त DJ न वाजवता किंवा अजून धिंगामस्ती न करता आपण शिवचरित्राचं जर समजा ठेवलं, आख्यान जर ठेवलं तर ते पण खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट. आजच्या पिढीला समजा कळलं तरी की छत्रपती शिवाजी महाराज नेमके होते तरी कोण. बरोबर. पूर्वीच्या काळी जसे भाट असायचे आणि भाट काय करायचे, राजांचं चारित्र्य आणि राजांचे चरित्र सांगायचे. चारित्र आणि चरित्र मधले नेमका फरक. चरित्र म्हणजे तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे तुमच्या आयुष्यात घडलंय ते तुम्ही लिहून काढू शकता. आणि चारित्र्य म्हणजे त्याला कॅरेक्टर म्हणतो आपण. हां, हे कॅरेक्टर तुमचं कसं आहे. आता मी आहे, माझा जन्म 1969चा आहे, मृत्यू मला माहीत नाही कधी, पण कधी ना कधी आहे ना. जन्माला आला तो मरणार, जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, सेवेत लागला म्हणजे त्याची निवृत्ती आहे, तो कधी ना कधी निवृत्त होणार आहे वयाच्या 58 वर्षी. तसं हे झालं तुमचं जीवन चरित्र. पण चारित्र्य म्हणजे तुम्ही एवढ्या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय कॅरेक्टर कमवलंय याला महत्व आहे. म्हणून महाराजांचं चरित्रही श्रेष्ठ आहे, महाराजांचं चारित्रही श्रेष्ठ आहे. हां, जर महाराजांच्या चरित्राकडे पाहिलं तर भव्यता, दिव्यता, आमापासून त्यांची उंची दिसते. आणि चारित्र्य जर पाहिलं तर मानच झुकवावे लागतात. त्याच्यापेक्षा दुसरा पर्यायच नाही. म्हणून महाराजांच्या त्या स्मृतीला अभिवादन मी करतो. महाराज, आपण वेळातला वेळ काढून आपल्या रहस्यमय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती पॉडकास्ट करण्यासाठी आपला वेळातला वेळ काढून आलात, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद चैतन्य. खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मला बोलायला मिळालं, त्यामुळं मला मनस्वी आनंद आहे. असं तरी काही मी आज सुट्टी असल्यामुळं फार तर बरं एखादं पुस्तक वाचलं असतं, थोडा वेळ TV पाहिला असता, मोबाईल पाहिला असता, पण आज या 1-1.5 तासाच्या आपल्या चर्चेमध्ये मला पुन्हा 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 छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण तुझ्या माध्यमातून या ठिकाणी करता आलं. असं हे रहस्यमय महाराष्ट्र चॅनलचा मी खूप ऋणी आहे. मी आभार म्हणणार नाही, कारण का आभार या शब्दामध्ये भार आहे. आणि हा भार मी चॅनलवर किंवा चैतन्यावर टाकू इच्छित नाही. असा भार चैतन्याने या रहस्यमय महाराष्ट्राच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा माझ्यावर टाकावा आणि महाराजांच्या संबंधाने अजून मला काही सांगता यावं अशी महाराजांच्याच चरणी मी प्रार्थना करतो. महाराजांचं चरित्र, महाराजांचे चारित्र्य, महाराजांचं जीवन इतकं उत्तुंग आहे, इतकं मोठं आहे की आपण जर सहज महाराजांच्या उंचीकडे बघायला गेलो तर सहज आपली टोपीसुद्धा मागं पडून जाईल, इतकी महाराजांची उंची. बरोबर, इतकी उंची आहे महाराजांची. आणि ही उंची जर आपल्याला गाठायची असेल तर महाराजांच्या विचारधारेवर चालणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून एवढाच मी संदेश तरुणांना देऊ इच्छितो
की महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं फार मोठ्याले DJ, फार मोठ्याले पॉकलॅन, फार मोठ्याल्या वेगवेगळ्या फुलांची आरास जरूर करा, पण डीजेवर नाचणं, नको ते व्यसन करून नाचणं आणि महाराजांच्या विचारधारेपासून दूर जाऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा महाराजांचे पोवाडे ऐका, महाराजांचं चरित्र वाचा, महाराजांचं चारित्र्य पहा. महाराजांचा असणारा जो विचाराचा सुगंध आहे हा प्रत्येकाच्या अंगाला लागू द्या, अशी विनंती रहस्यमय महाराष्ट्राला करतो. आणि त्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य, महाराजांचं जीवन या संदर्भाने आणखीन जर काही माहिती घेण्याची इच्छा दाखवली तर निश्चित या चॅनलचा मी आभारी राहील. धन्यवाद चैतन्य, मला बोलवलं आणि मला खूप छान प्रश्न विचारून महाराजांच्या स्मृतीला उजाळा द्यायची विनंती केली, त्याबद्दल रहस्यमय महाराष्ट्र आणि चैतन्य अवताडेचं या ठिकाणी मी अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.